हिंदू धर्मामध्ये शुभ कार्याची सुरुवात ही तुळशी विवाह म्हणजेच देवउठणी एकादशीपासून होते। हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते। कार्तिक महिन्यात देवउठणी एकादशीला भगवान विष्णूंचा तुळशीसोबत विवाह केला जातो। कार्तिक महिन्यात येणाऱ्या देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू जागे होतात असे मानले जाते। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशी विवाह अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने कसा करायचा हे दाखवणार आहे। दिवाळी संपली की सर्वजण वाट पाहतात तुळशीच्या लग्नाची। कार्तिक शुद्ध द्वादशीला शुभ मुहूर्तावर तुळशी विवाह केला जातो। कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही कधीही तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हा विवाह लावू शकता। तर यावर्षी शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबरपासून तुळशी विवाह प्रारंभ होत असून ते रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 पर्यंत तुळशी विवाह तुम्ही कधीही करू शकता। तर या दिवशी तुळशीला घरातील ज्येष्ठ कन्या समजून तिचा विवाह बाळकृष्ण किंवा शाळीग्राम यांच्यासोबत विवाह लावण्याची प्रथा आपल्याकडे आहे। तर या दिवशी जो कोणी शुभ मुहूर्तावर तुळशी मातेचा विवाह सोहळा करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते असे मानले जाते। सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संततीचे वरदानही मिळते। तर यानंतर आपण जाणून घेऊया की तुळशी विवाहासाठी काय काय साहित्य लागतं तर ते पाहूयात। तर मी ते चिंच घेतलेली आहे, तर त्यासोबत तुम्ही बोरं सुद्धा घ्यायचे आहेत आणि आवळे मिळाले तर आवळे सुद्धा घ्यायचे आहेत। तसेच ऊसाचा मांडव केला जातो, ऊस सुद्धा असतील तुमच्याकडे घ्यायचे आहेत। गणपतीची मूर्ती असेल तर घ्यायची आहे, नसेल तर त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घेतली तरी चालेल। तसेच बाळकृष्णाची मूर्ती असेल तुमच्याकडे पितळेची तर ती सुद्धा घ्यायची आहे। तर माझ्याकडे इथे मी मातीची मूर्ती बनवून घेतलेली आहे आणि तीच मी ते घेतलेली आहे। तर तुम्ही पितळेची मूर्ती असेल तर तुमच्याकडे ती घ्यायची आहे। सर्व देवतांची मिळून एक सुपारी घ्यायची आहे, 1 रुपयाचं नाणं, धूप, दीप, अगरबत्ती, तसेच कापूर घ्यायचा आहे, वस्त्रमाळ घ्यायचे आहेत, निरंजन घ्यायचं आहे। सजावटीसाठी मी ते दिवे घेतलेले आहेत। कलशाने 1 तांब्या भरून घेतलेला आहे। तसेच पंचामृत घ्यायचं आहे, स्वच्छ पाण्याने एक भरलेला दुसरा तांब्या भरून घ्यायचा आहे। तांदूळ घ्यायचे आहेत, तसेच काही फुलं, आंब्याची पानं, विड्याची पानं, नैवेद्यासाठी आपण फराळ घ्यायचा आहे, नारळ ओटी भरण्यासाठी घ्यायचा आहे, कलशावर ठेवण्यासाठी 1 नारळ घ्यायचा आहे। तसेच इथे आपल्याला ओटीचं साहित्य सुद्धा लागणार आहे। ओटीच्या साहित्यामध्ये तुम्ही सुवासिनीचं वाण घ्यायचं आहे, तसेच खारी खोबऱ्याची वाटी, 1 रुपयाचं नाणं किंवा सुपारी ठेवली तरी चालेल, एखादा नारळ, ब्लाऊज पीस किंवा तुम्ही खणा नारळाने साडीची ओटी भरली तरीही चालेल। तर सुवासिनीचं वाण जे काही ते घ्यायचं आहे। तसेच पंत्या, रांगोळी, काही प्लेट, हे सर्व साहित्य आपल्याला जवळ घेऊन बसायचं आहे जेणेकरून आपल्याला परत परत उठावं लागणार नाही। तर इथे मी सर्वात प्रथम तर तुळशीची कुंडी आहे ती आपण एका ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्याचबरोबर तुळशीची आजूबाजूची जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे, ती सुद्धा साफ करायची आहे। आपण गावाकडे घराच्या बाहेर आपल्या तुळशी वृंदावन मोठं असतं तर त्या ठिकाणी शेणाने सारवलं जातं, छानशी रांगोळी काढली जाते, तुळशी वृंदावनाला सुद्धा कलर दिला जातो, त्यावरती स्वस्तिक काढलं जातं, त्यावरती तुळशी दामोदर शुभ विवाह असं सुद्धा लिहिलं जातं। तर इथे पहा मी असं माझ्याकडे जी कुंडी आहे तर मी अशी छानशी तिला नवरीसारखं सजवून घेतलेलं आहे, तिला साडी घालून घेतलेली आहे। तर तुम्ही साडी कशी घालायची हे तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती तो सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। मी आय बटनला वरती लिंक देईल किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देईल, तुम्ही तिथे जाऊन नक्की चेकआउट करा। तर इथे मी एक चौरंग ठेवून घेतलेला आहे, त्यावरती एक कपडा अंथरून घेतलेला आहे आणि छानसं असं तुळशी मातेला नवरीसारखं सजवलेलं आहे। तुम्हाला सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही सुद्धा तुमच्या परीने सजवू शकता। त्यानंतर ऊसाचा मांडव सुद्धा आपण या भोवती घालायचा आहे। इथे मला ऊस मिळाले नाहीत त्यामुळे मी ते मांडव घातलेला नाही, पण तुमच्याकडे तुम्हाला ऊस मिळाले तर नक्की छानसा मांडव घालून त्या तुळशीच्या समोर दिवे लावून सजावट करून घ्यायची आहे। तुळशीचे लग्न लावण्याआधी सर्व देवांची आपण अगोदर पूजा करून घेऊयात। तर सर्वात आपण आधी अक्षदा आपण तयार करून घेऊयात। एका वाटीमध्ये मी ते तांदूळ घेतलेले आहेत, त्यामध्ये हळदी कुंकू टाकून अक्षदा तयार करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण अग्नीच्या साक्षाने कोणतीही पूजा करतो तर सर्वात प्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेऊयात। तर कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षाने करायची असते तर त्याच अक्षदा ठेवून त्यावर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू वाहून दिव्याची पूजा करायची आहे। शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। त्यानंतर सर्वात आधी आपण आचमन करायचं आहे।
डाव्या हाताने पाणी उजव्या हातामध्ये 3 वेळा पळीने घेऊन ते पाणी आपण पाणी प्यायचं आहे आणि 4थ्या आणि 5व्या वेळेस खाली पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। सर्वात प्रथम आपण कोणतीही पूजा करण्या अगोदर गणपती बाप्पाची पूजा करतो, तर विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची पूजा करूनच आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करतो। तर सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे। 3 पळ्या सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर 3 पळ्या पंचामृताने आणि 3 पळ्या पाण्याने असा अभिषेक आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेऊयात आणि विड्याची 2 पानं ठेवून त्यावरती अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहून मग आपल्याला गणपतीची आपण विड्याच्या पानावरती स्थापना करून घ्यायची आहे। त्यानंतर सर्व देवांची मिळून एक सुपारी घ्यायची आहे, त्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तर मी ते करून घेतलेलं आहे। तर माझ्याकडे इथे विष्णूचा माता लक्ष्मीचा फोटो आहे, तर मी ते अक्षता ठेवून तो सुद्धा ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर आपण कलश स्थापना करणार आहोत। मी एक इथं प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये तांदूळ ठेवून मी इथे कलश स्थापना करणार आहे। तर तुम्ही स्वस्तिक काढू शकता त्याखाली किंवा अष्टदल कमल काढू शकता। तर प्लेटमध्ये तांदूळ ठेवल्यामुळे पूजा उचलताना आपल्याला अगदी सोपं जातं, तर त्यामुळे मी ते एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून घेतलेले आहेत। तर आपण एक तांब्या घ्यायचा आहे, तांब्या असेल तुमच्याकडे तो घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 80 ते 90% पाणी भरून घ्यायचं आहे। त्यावरती तुम्ही स्वस्तिक हळदी कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। 5 नाम देखील ओढून घ्यायचे आहेत, तर मी ते ओढून घेतलेले आहेत। कलशामध्ये एक सुपारी, फुलं, हळदी कुंकू, अक्षदा हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आंब्याची डहाळी असेल तर कलशावरती ठेवायची, नसेल तर तुम्ही विड्याची पानं सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर नारळाची शेंडी वर येईल अशा पद्धतीने कलशावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे। या दिवशी तुळशीचं लग्न बाळकृष्ण किंवा शाळीग्राम यांच्यासोबत लावलं जातं। तर त्यानंतर आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे। ओम श्री कृष्णाय नमः, ओम श्री कृष्णाय नमः असं म्हणून आपल्याला अभिषेक पूर्ण करायचा आहे। तर इथं मातीची मूर्ती मी बनवून घेतलेली आहे, त्यामुळे मला इथे अभिषेक करता येत नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जी बाळकृष्णाची मूर्ती असते तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे। तर तुळशीच्या इथे मी साईडलाच एक वस्त्र अंतरलेलं आहे, पिवळं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे। त्यावर विड्याची पानं ठेवून त्यावरती अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहून बाळकृष्णाची मूर्ती आहे ती ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर तुळशीला जसं पण आपण साडी नेसून घेतलेली आहे त्याचप्रमाणे बाळकृष्णाला सुद्धा तुमच्याकडे कपडे वगैरे असतील, वस्त्र असतील, अलंकार असतील ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत। बाळकृष्णाला सुद्धा आपण छानसं सजवून घ्यायचं आहे। तर आपण सर्व पूजा मांडणी करून घेतली आहे, तर सर्व आता आपण पूजा विधिवत करून घेऊयात। तर सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। तर कोणतीही पूजा करण्याआधी आपण विघ्नहर्त्या गणपती बाप्पांची पूजा करतो। तर गणपतीला चंदन, हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, गंध वाहून गणपती बाप्पांना औक्षण करून घ्यायचं आहे। तसेच गणपती बाप्पांना सुद्धा कापसाचं वस्त्र म्हणजे वस्त्रमाळा असेल ती वाहून घ्यायची आहे। तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवून घेतलेला आहे आपण। त्यानंतर आपण कलशाची सुद्धा पूजा करून घेणार आहोत। कलशाला देखील हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून कलशाचेच देखील औक्षण करायचं आहे। तसेच बाळकृष्णाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। बाळकृष्णाला सुद्धा चंदन, हळदी, कुंकू लावायचं आहे, अक्षदा, फुलं वाहायची आहेत, औक्षण करायचं आहे। तर या दिवशी तुम्हाला तुळशीला आणि बाळकृष्णाला जेवढे छान सजवता येईल तेवढं छानसं सजवायचं आहे, कारण या दिवशी त्या दोघांना वधू आणि वराचा मान दिला जातो आणि त्यांचं लग्न लावलं जातं। तर याच पद्धतीने आपण तुळशीची सुद्धा इथे मी विधिवत पूजा करून घेत आहे। तुळशीमध्ये तुम्ही चमचाभर शुद्ध पाणी, चमचाभर पंचामृत, हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा तुळशी मातेला वाहून घ्यायचे आहेत। कुंडीमध्ये तुमच्या जागा असेल तर तुम्ही तिथे टाकायचं आहे। त्यानंतर तुळशीला आपण सौभाग्य अलंकार घालून घेणार आहोत। जे काही आपल्याकडे मणी मंगळसूत्र असतील ते घालायचे आहेत, फुलांचा हार असेल तो घालायचा आहे, गेजा वस्त्र असेल ते सुद्धा घालून घ्यायचं आहे, मंगळसूत्र सुद्धा तुम्ही घालून घ्यायचं आहे। तसेच आवळा, चिंच, बोरे हे सर्व सुद्धा तुळशीच्या मुळाशी ठेवून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही प्लेटमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल। जागा असेल तर तुम्ही तुळशीच्या बुडाशी ठेवू शकता। तसेच तुमच्याकडे चुनरी असेल ती सुद्धा तुम्ही तुळशीला इथे अर्पण करायची आहे। अगदी नवरीसारखं तुळशीला सुद्धा तुम्ही या दिवशी सजवायचं आहे। गजरा असेल तुम्ही तो गजरा सुद्धा वाहून घ्यायचा आहे, तुळशी मातेला अर्पण करायचा आहे। तुळशीला हळदी कुंकू वाहून आपल्या सुद्धा कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे।
तुळशी मातेचं औक्षण करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुळशीची ओटी भरायची आहे। तर तुळशीच्या ओटी आपण खणा नारळाने भरू शकतो। तर मी ते ब्लाऊज पीस, नारळ, खोबरं वाटी घेतलेली आहे। तर त्याने आपण ही ओटी भरून घेणार आहोत। जे काही सुवासनीचं वाण असतं ते सुद्धा त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपण खणा नारळाने तुळशी मातेची ओटी भरून घ्यायची आहे। ओटी भरत असताना तशीच ओटी वरती उचलायची आहे आणि तुळशीच्या मातेच्या समोर घेऊन पुन्हा ती खाली ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने तुळशीची सुद्धा विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। यानंतर आपण घरातले जे काही सर्व मंडळी आहेत त्यांनी एकत्र यायचं आहे आणि सर्वांच्या हातावरती आपण ज्या काही अक्षदा बनवलेल्या आहेत त्या अक्षदा आणि एक फूल द्यायचं आहे आणि आपल्याला जे काही मंगलाष्टक येतं तर ते मंगलाष्टक म्हणायचं आहे। तर मंगलाष्टकला सुरुवात करण्याआधी आपण अंतरपाठ 2 व्यक्तींनी घरातल्या धरायचा आहे। बाळकृष्णाच्या मध्ये आणि तुळशी मातेच्या मध्ये आपण मंगलाष्टिका म्हणणार आहोत। तर मंगलाष्टिका मी एकच इथे तुम्हाला म्हणून दाखवते, पूर्ण म्हणल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमं चिंतामणिस्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामे रांजनं संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान। त्याप्रमाणे तुम्ही इतर 3, 5 किंवा 7 मंगलाष्टिका तुम्ही म्हणू शकता। मंगलाष्टिका झाल्यानंतर जे काही वाद्य असतील घरामध्ये ती वाजवायची आहे किंवा टाळ्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही तुळशी मातेचं या दिवशी लग्न लावू शकता। त्यानंतर जे काही अक्षदा आणि फुलं आहे ते तुळशी माता आणि बाळकृष्णावरती आपल्याला अर्पण करायचं आहे। आपण जसं अक्षदा टाकतो त्याप्रमाणे आपल्याला अक्षदा टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्ही जो काही फराळाचा नैवेद्य असेल, फळांचा नैवेद्य असेल तो तुम्ही ते पाण्याचं मंडल करून त्यावरती ठेवायचं आहे। नेम म्हणायचं आहे नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। त्यानंतर शेवटी आपल्याला आरती करायची आहे। तर सर्वात प्रथम गणपतीची आरती म्हणायची, त्यानंतर तुळशी मातेची आणि येत असेल तर भगवान विष्णूंची सुद्धा आरती तुम्ही ती म्हटली तरीही चालेल। तर नसेल येत तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून तिथे सुद्धा लावून तुम्ही तुळशी मातेची आरती करू शकता। अशा प्रकारे तुळशीचा विवाह भगवान विष्णूंचा अवतार शाळीग्राम यांच्याशी लावण्यात येतो। तर असे केल्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या तुळशीचा विवाह अगदी थाटामाटात साजरा करा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।